नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे रागिनी ही म्हणत असते की लवकर सांग काय काय बातमी आहे ती. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की अभि चेक करा, मी तुमच्या मोबाईलवर फोटो पाठवलेले आहेत भूमीच्या रिपोर्ट्सचे, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो की हो थांब मी चेक करतो, आणि असं म्हणून अभिजित आता तिचे रिपोर्ट्स हे चेक करत असतो आणि झूम आउट करून बघत असतो. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की बघ बघ पटकन काय दिसतंय ते. तेव्हा मग आता इथे अभिजित म्हणतो की आई हे सगळे मेडिकल टर्म्स आहेत, हे ना सगळे मला काही कळत नाही आहेत नेमकं याच्यामध्ये काय मेन्शन केलं आहे ते. त्याच वेळेला मग ती म्हणते की अभिजित अरे हे सगळे टर्म्स नको ना बघूस, तू खाली कन्क्ल्युजन बघ ना काय लिहिलेलं आहे ते, त्यावरून लक्षात येईल की नेमकं काय लिहिलं आहे ते. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणते की बघ म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स हे काय लिहिले ते बघ. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई हे रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल दिलेत असं लिहिलं आहे, मग आता काय बोलायचं आपण यावर. तेव्हा रागिनी म्हणते की काय हे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे ही बाई इतकी घाबरली कशाला होती, नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे अभिजित, तू चेक कर, हे रिपोर्ट्स नॉर्मल नसायला हवेत, खरं तर या रिपोर्ट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की बरं मग आता काय नेमकं असू शकतं, नेमकं काय असेल याच्यामध्ये कसं कळेल आपल्याला. म्हणून आता अभिजित त्या रिपोर्टची डेट चेक करतो. तेव्हा तो म्हणतो की आई अगं हे रिपोर्ट्स तर 2 महिन्यापूर्वीचे आहेत, मग आता आपल्याला कसं काय समजेल. तेव्हा आता रागिनी म्हणते की घ्या बघितलं, मी तुला सांगितलंच होतं की तुझी बायको कुठलं काम व्यवस्थित करेल असं नाहीच ना. त्यावेळेला मग आता ती म्हणते की काय करू मी आई, अहो एकतर चोराचं काम आणि घाईचं काम हे एकच झालं, आणि काय करणार, मला समोर भूमी दिसेल तर मग मी काय करणार, ते फोटो जे भेटले ते काढले. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की घ्या, याचा अर्थ 2 महिन्यापूर्वीचे रिपोर्ट्स होते. मग आता रागिनीला ती म्हणते की आई अहो हेच रिपोर्ट्स पुढे लावले होते, मग मी त्याचेच तर फोटो काढले. तेव्हा अभिजित म्हणतो की आई याचा अर्थ भूमीने आज डॉक्टरकडे जाऊन आली आहे, की खरं लावलं आहे की खोटं. तेव्हा आता रागिनी म्हणते की मला तर वाटतंय ना हिची आई खोटंच बोलत असावी, कदाचित हिने कामच केलं नसावं म्हणून असं. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई अहो असं काय बोलताय तुम्ही, आई स्वतः सांगते की ती गेली होती हॉस्पिटलमध्ये, मग ती खोटं का सांगेल. तेव्हा रागिनी म्हणते की तुझं आणि तुझ्या आईचं काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही तुमचा, कितींदा तरी मी तुमचं स्वतः खोटं पकडलेलं आहे. तेव्हा रागिनीला अभिजित म्हणतो की नाही आई यावेळेला तर खोटं बोलत नव्हत्या, तुला कळतंय आज रिपोर्ट्स जे आले भूमीने आज अटॅच केले नाहीत, याचा अर्थ तिने दुसरीकडे. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो अगदी बरोबर अभिजित, याचा अर्थ भूमीने मुद्दामच ते रिपोर्ट्स दुसरीकडे लपवून ठेवलेत, फार शहाणी मुलगी आहे ही, ही दुसरीकडे रिपोर्ट्स ठेवून ते कोणाच्याही हाताला लागू नये म्हणून हिने ते गुपित ठेवलेत. परंतु अभिजित काही करून आपल्याला ते रिपोर्ट्स मिळवावेच लागतील, त्यामध्ये नेमकं काय हिने करून ठेवले ते सगळं आपल्याला शोधावंच लागेल, त्यासाठी लवकरात लवकर काम केलं पाहिजे. याचा अर्थ पौर्णिमाने आपलं काम योग्य केलं आहे असं आता इथे ती त्याला म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही रूममध्ये आलेली असते, तिला चक्करसारखे होतच होतं, आता परत वॉमिटिंग होत असते, मी ती वैतागलेली असते. ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे, नाही म्हणजे इतका त्रास होतोय मला आज, खरंच खूप त्रास वाटतोय मला, इतकं आज सकाळपासून वॉमिटिंगसारखं होतंय, खूप त्रास होतोय. तरी ते अभिजित हा खुश असतो कारण आईने पौर्णिमाची तारीफ केलेली असते. नंतर आता भूमी ही वैतागते आणि म्हणते की आज सकाळपासूनच असं थकल्यासारखं होतंय, आता तर वारंवार उलट्या झाल्यात मला, कितीतरी वेळ झाला, आता या उलट्या थांबायला हव्या होत्या परंतु अजूनही थांबलेल्या नाही आहेत, काय करू मला खरंच काही कळत नाही आहे, अगदी अंग गळून गेल्यासारखं झालं आहे, आता जराही मी काही पोटामध्ये घालू शकत नाही आहे अशी अवस्था झाली असं ती म्हणते. त्यानंतर मग भूमी म्हणते एक काम करते, मी डॉक्टरला कॉल लावते म्हणजे डॉक्टर माझ्याशी बोलेल नक्की काय आहे ते. म्हणून आता भूमी ही डॉक्टरशी फोनवर बोलते की मॅडम मी भूमी महाजन बोलते आहे, आपलं सकाळी बोलणं झालं, परंतु आता मी घरी आले ना तर मला गरगरणं थांबलं आहे तुमच्या गोळ्यांनी, परंतु ना मला सारखी वॉमिटिंग होती आहे, जवळजवळ 7-8 वेळा वॉमिटिंग झाली असावी, मी काही खाल्लं नाही आहे तरी पण मला तो त्रास होतो आहे. तेव्हा मग आता डॉक्टरला ती सांगते की मग काय करू मी. तेव्हा तुमच्या गोळ्या घेतल्या मी, परंतु बरं वाटत नाही आहे, मॅडम म्हणतात की मी तुम्हाला गोळ्या पाठवते त्या गोळ्या घ्या. तेव्हा भूमी म्हणते की चालेल तुम्ही सांगताय त्या गोळ्या मी आता घेते. म्हणून आता भूमीचं लक्ष हे समोर जातं तर समोर आकाश आलेला असतो. आता आकाश भूमीला विचारतो की भूमी काय बोलत होतीस तू, आणि नवीन गोळ्या म्हणजे नेमकं काय झालं आहे. आता तो भूमीकडे निहारून बघू लागतो तेव्हा भूमी शांत उभी असते. आकाश म्हणतो भूमी मला जरा सांग, काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही झालं तर नाही आहे ना, असं आकाश तिला विचारतो. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही छे प्रॉब्लेम कसला, कसलाच प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी अगं मग असं तुला त्रास का होतोय, तू अशी थकल्यासारखी का दिसतेस. तेव्हा मग आता भूमी मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून बोलते की आकाश ॲक्च्युली काय झालं ना, माझी तब्येत तर ठीक आहे
परंतु डॉक्टर मॅडमनेच मला टेक्स्ट केला होता की मला कॉल करा. तेव्हा मग मी मॅडमला कॉल केला. त्या मला म्हणाल्या की "अरे, सकाळी ज्या काही औषधं दिलेत ना, त्याच्यामध्ये आणखी औषधं ॲड करायची होती. म्हणूनच त्यांनी मला फोन केला होता आणि नवीन औषधं सांगितली आहेत." तेव्हा आकाश म्हणतो की "अच्छा, एवढंच आहे ना? मग लवकर ती तुझी औषधं मागवून घे." तेव्हा मग भूमी म्हणते की "हो, मी लवकरच माझी औषधं मागवेन." त्यानंतर मग आता आकाश भूमीकडे बघत असतो आणि त्यानंतर मग आता भूमीच्या कपाळावर तो किस करतो. त्याच वेळेला आता भूमी आकाशकडे बघतच म्हणते की "आकाश, अरे हे काय झालंय?" तेव्हा मग आता "बाबा परत आला ह्या बाळा" असं म्हणून आकाश त्याच्या बाळाला सांगतो. आणि नंतर मग भूमी आकाशला बघतच म्हणते की "आकाश, अरे काय झालं आहे अचानक तुला?" नाही म्हणजे असं अचानक कपाळावर किस वगैरे. तेव्हा मग भूमीला आकाश म्हणतो की "भूमी, अगं मला माहिती नाही आहे, पण ना मला खरंच खूप छान वाटतंय. खूप बेस्ट फिलिंग आहे हे असं मला वाटतंय. खूप गोड वाटतंय मला. तुला बघून ना खरंच माझा जो काही त्रास होता ना तो सगळा निघून गेलाय. तू बस इथे, मी तुझ्याशी बोलतो." असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो. आणि म्हणतो की "भूमी, अगं तुला माहिती आहे का, मला ना किती छान वाटतंय. तू माझी अशी वाट बघतेस मला माहीत असतं. आता तुझी आठवण तर यायचीच मला. नेहमी मी जेव्हा बाहेर असायचो तेव्हा मला असं वाटायचं की तू मला मिस करत असशील तेव्हा मला तुझी आठवण यायची. परंतु आता आणखी एक गोष्ट ॲड झाली आहे म्हणजे आपलं बाळ. मला असं वाटतं की कधी आपल्या बाळाकडे येतोय, त्याच्याकडे बसतोय असं होतं मला. आपलं बाळही माझी वाट बघत असेल ना असंच मला वाटत असतं. शिवाय आता जेव्हा मी घरी येईन ना तेव्हा तू आणि आपलं बाळ दोघंजणही दरवाजात उभं राहून माझी वाट बघत असाल. हे इमॅजिन करूनच किती गोड वाटतंय माहिती आहे तुला. खूप छान वाटतंय. या कल्पनेनंच ना मला अगदी असं सुखावल्यासारखं होतं. काय करावं ना ते कळत नाही. खूप आनंदही झाला आहे मला या गोष्टीचा की आता एक आणखी व्यक्ती वाढणार आहे माझी वाट बघण्यामध्ये. आणि पहिले कशी तू मला फोन करून विचारायचीस की कुठे आहे, कधी येणार वगैरे सगळं. पण आता त्याबरोबर आपलं बाळही असेल ना, जे माझी घरामध्ये वाट बघत असेल. त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला खरंच खूप आनंद होतोय की या सगळ्या गोष्टी ह्या ॲड होत आहेत. आपलं बाळही त्याच्यामध्ये असेल असं आता इथे आकाश हा म्हणत असतो. त्यानंतर भूमी म्हणते की "अरे हो आकाश, मला कळतं आहे तुझी एक्साइटमेंट जी आहे ती." त्यावेळेला मग आता इथे आकाश हा भूमीकडे बघतच हसत असतो आणि भूमी ही खुश होत असते. भूमी मनातल्या मनातच म्हणते की "आकाश, बाळाबद्दलची इतकी कल्पना तू करतोयस त्यानेच माझा सगळा त्रास निघून गेल्यासारखा वाटतं." परंतु दुसऱ्या क्षणाला तिला डॉक्टर जे काही म्हणाले ते आठवत असतं. आकाश म्हणतो की "भूमी थांब, मी तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आणले आहे." तेव्हा मग आता भूमी म्हणते की "आकाश, कोणतं रे सरप्राईज?" त्याच वेळेला मग आता इथे आकाश ते सरप्राईज बघण्यासाठी म्हणून आता बॅग उघडायला लागतो. भूमीही ते बघत असते आणि म्हणते की "आकाश, कोणतं सरप्राईज आहे नेमकं?" आणि मग इथे भूमीच्या चेहऱ्यावर मात्र जरासं दुःख आलेलं असतं. कारण तिला अशी दुःख वाटत असतं की काही झालं तरीही आपल्यामुळे म्हणजेच आपल्या या सगळ्या गोष्टींमुळे आकाशला त्रास होऊ नये म्हणूनच ती सगळं दुःख दाबण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे राजा काका हा म्हणतो की ऑफिसमधून सुटलं तरीही ऑफिसची कामं संपली तरीही मोबाईलचे जे काही मेसेजेस असतात ते तसेच उरलेले असतात. तीही कामं करायचीच असतात. असं म्हणून तो मोबाईल बघत असतो. त्याच वेळेला तिथे आता अभिजित आणि पौर्णिमा दोघंजण येतात आणि दोघंजणही त्यांच्याकडे लांबूनच बघत असतात. राजा काकाचं काम सुरू असतं. त्यावेळेला आता अभिजित आणि पौर्णिमा त्यांचं नाटक सुरू करतात आणि अभिजित म्हणतो की "नाही नाही, अगं तुला कळतंय का पौर्णिमा काही? असं सगळं घरात असताना आपण कुठे बाहेर जाऊ कसं शकतो?" तेव्हा पौर्णिमा म्हणते की "अभि, तुम्हाला कळतंय का मी काय बोलते ते? अहो, आपण असं 4 दिवस बाहेर गेलो तर कुठे आभाळ कोसळणार आहे? काय झालं आपण गेलो तर? 4 दिवस आपण बाहेर जाऊया म्हणजे आपल्याला बरं वाटेल." त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो की "नाही पौर्णिमा, ते अजिबात शक्य नाही. अशा आईच्या काळामध्ये मी तिला अजिबात कुठेही सोडून जाऊ शकत नाही." तेव्हा ती म्हणते की "अहो 4 दिवसाचा तर प्रश्न आहे. त्यात काय एवढं मोठं होतं? आईने ॲडजस्ट केलं नसतं का?" तेव्हा तो म्हणतो की "नाही, अजिबात नाही." ती म्हणते की "कसं आहे ना, मी म्हणते की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला ब्रेक हवा आहे. सगळीकडे टोमणे वगैरे ऐकावे लागतात." तेव्हा मग तो म्हणतो की "तुला कुठे काय कोण बोलतंय?" तेव्हा ती म्हणते की "कोणी बोलत नसलं तरीही ते मला टोमणे मारतच असतात ना. म्हणून मला या सगळ्यांच्यात दूर कुठेतरी छान एन्जॉय करायसाठी जायचं आहे, छान चिल करायचं आहे. आणि मला तरी वाटतंय अभिजित की घरात ना प्रत्येकाला या सगळ्या वेकेशनची, या सगळ्या ट्रिपची गरजच आहे. मला तरी असं वाटतंय." तेव्हा अभिजित म्हणतो की "हे बघ पौर्णिमा, आता या गोष्टीवर प्लीज आपण वाद घालूया नको. एकदा की सगळी सिच्युएशन व्यवस्थित झाली, सगळं काही स्थिरस्थावर झालं की मी नक्की स्वतः तुला कुठेतरी 4 दिवस बाहेर घेऊन जाईल. परंतु आता नको." पौर्णिमा म्हणते की "अभिजित प्लीज माझं ऐका ना." तेव्हा मग अभिजित आता म्हणतो की "नाही, अजिबात नाही." असं म्हणून आता तो बाहेर निघून जातो आणि पौर्णिमा पुन्हा त्याच्या मागे मागे म्हणून बाहेर निघून जाते. त्याच वेळेला आता हे सगळं बोलणं राजा काकाने ऐकलेलं असतं आणि राजा काका त्या गोष्टीवर विचार करू लागतो. राजा काका म्हणतो की "अनावधानाने का होईना परंतु हे पौर्णिमा आणि अभिजित हे दोघंही खरं बोलून गेले.
मलाही असंच वाटतंय की कदाचित ह्या ट्रिपची खरी गरज ही आकाश आणि भूमीला आहे. कारण त्यांचा या काळामध्ये सगळ्यात जास्त त्रास त्या दोघांना झाला आहे. म्हणूनच त्यांना ही ट्रिप केली पाहिजे, असं तो बोलून वर निघून जातो. त्यानंतर मग आता अभिजित आणि पौर्णिमा हे बाहेर येतात आणि घरात आल्यानंतर अभिजित म्हणतो की बघितलं, तुला काय वाटतंय की सगळं काही व्यवस्थित होईल का? तेव्हा पौर्णिमा म्हणते की मला तरी असं वाटतंय की कदाचित बाबांना म्हणजे आपण जे बोललोय ते पटलं असावं आणि ते त्या दोघांच्या बाजूनेच विचार करत असतील. आता इथे अभिजित म्हणतो की बघितलंस का पौर्णिमा, मी तुला सांगितलं होतं ना की बाबा हे असेच आहेत आणि आई आपल्या घरातल्या सगळ्यांना अगदी व्यवस्थित ओळखते. कसं वागल्यावर कोण काय रिॲक्ट करेल याचा आईला बरोबर अंदाजा असतो आणि बाबांना तर ती अगदी नखशिखांत ओळखते. त्यामुळे बाबा काय करतील हे तिला माहितीच आहे. तर आता इथे आकाश हा स्वतःच्या बॅगमधून एक चॉकलेट बाहेर काढतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, तुला चॉकलेट्स फार आवडतात ना, त्याच्यासाठी हे चॉकलेट मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आणले. बाळा ऐकलंस का, मी चॉकलेट आणले बरं का तुझ्यासाठी, असं आकाश म्हणतो आणि ते चॉकलेट्स देत म्हणतो की भूमी, अगं हे चॉकलेट आहे ना, हँडमेड आहे बरं का, आणि हे चॉकलेट्स अलिबागमध्ये फक्त एका ठिकाणी मिळतं, तिथून मी तुझ्यासाठी आणले. स्पेशल तुझ्यासाठी ऑफिस सुटल्यानंतर मी 1 तास ड्राईव्ह करून गेलो आहे आणि 1 तास ड्राईव्ह करून परत पुन्हा इथे आलो आहे. ते फक्त काय तर तुझ्यासाठी हे चॉकलेट घेण्यासाठी आणि माझ्या स्पेशल भूमी आणि स्पेशल बाळासाठी हे स्पेशल असं चॉकलेट जे एकाच ठिकाणी मिळतं. असं म्हणून आता आकाश ते चॉकलेट भूमीला खायला देत असतो. भूमी म्हणते की आकाश नको आहे मला हे चॉकलेट, मला ना खरंच असं खावंसं वाटत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं असं काय, तू चॉकलेटला नको म्हणतेस? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे मला ना असं जरा नोशियासारखं होतंय, मला त्रास होतोय. आता भूमी मनातल्या मनातच म्हणते की आकाश हे चॉकलेट तू खा, आणि असं म्हणून ती त्याला ते चॉकलेट भरवते आणि मनातच म्हणते की आकाश काय सांगू तुला, एखादा पाण्याचा थेंब जरी माझ्या शरीरात गेला किंवा अन्नाचा कण तेही राहणार नाही पोटात असं जाणवते. इतका नोशी होतोय मला, कुठलाही वास मला साधा सहन होत नाहीये. आणि ती आकाशला ते भरवते आणि म्हणते की आकाश, तू आणि मी काही वेगळे आहोत का? तू खाल्लंस म्हणजे आईने खाल्लं, कळलं का? असं म्हणून आता भूमीला तो दुसरं गिफ्ट दाखवतो आणि भूमी म्हणते की आकाश, अरे हे नेमकं काय आहे? अरे काय काय करतोस तू? तू नक्की ऑफिसमध्ये गेला होतास ना, की तिकडे जाऊन तुझं दुसरंच काहीतरी काम सुरू होतं? ऑफिसचं काम केलं आहेस की नाही तू? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो भूमी, मी ऑफिसचं सगळं काही काम उरकलेलं आहे. असं म्हणून आता तो तिला ते दाखवतो आणि ते पाहिल्यानंतर तिला खूपच भारी वाटतं. भूमी म्हणते की आकाश हे खरंच खूप छान आहे रे, आणि किती छान आहे इमेज, असं म्हणून ती त्याच्याकडे आता बघत असते. आकाश तिला म्हणतो की हे बघ, हे फोटो आहे ना, हे आपल्या दोघांचे फोटो आहेत, कसे दिसत आहेत? तेव्हा भूमी म्हणते की आकाश खरंच खूप सुंदर आहे, खूप छान आहे, मला खूप आवडलं. त्यावेळेला आकाश म्हणतो की हे बघ, हे आपल्या दोघांचे फोटो आहेत ना, आणि हा जो इथे काही हार्टशेप आहे ना, तिथे या तिसऱ्या ठिकाणी ना आपल्या बाळाचा फोटो येणार आहे, म्हणून मी असं आणलं आहे. म्हणजे ही तिसरी जी काही जागा आहे तिथे आपल्या बाळाचा फोटो असेल. आपल्या दोघांच्या तिथेच वरती सायकल आणि इथे बाळाचा फोटो. हे पाहून भूमीला खूपच आनंद होतो. भूमी म्हणते की आकाश रिअली खरंच खूप सुंदर आहे ते, आणि मला खरंच खूप आवडलं. असं म्हणून ती आता त्या फोटोचं कौतुक करू लागते आणि आकाशच्या मिठीमध्ये जाऊन सुखावते. आकाशला म्हणते की आकाश खरंच तू खूप बेस्ट सरप्राईज दिलेस, हे खरंच खूप छान आहे. असं म्हणून दोघंही आता एकमेकांना जवळ घेतात आणि खुश असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजा काका हा डायनिंग टेबलवर आलेला असतो. सगळेजण बसलेले असतात. तेव्हा आता भूमी आणि मानसी दोघंजणही नाश्ता घेऊन येत असतात. भूमीच्या कमरेत जरासं दुखत असतं. तेव्हा मनू तिच्याकडे बघते आणि भूमी काही झालं नाही असं दाखवते आणि तू पुढं हो असं म्हणत असते. त्याच वेळेला मनू आता सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे देत असते. इतक्यातच आता इथे भूमी पण सगळ्यांसाठी तो नाश्ता घेऊन येते आणि मग राजा काका म्हणतो की आकाश, मला ना जरा तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे रे बाबा. तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका, अरे काय, कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा आता राजा काका म्हणतो की आकाश, अरे एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. ती म्हणजे तुझ्यासाठी आणि भूमीसाठी मी 4 दिवसांचं मस्त ट्रिप प्लॅन केलेलं आहे. हे घे. असं म्हणून आता आकाशच्या हातामध्ये राजा काका ते पेपर्स देतो आणि ते पेपर्स पाहिल्यानंतर आकाश म्हणतो की अरे काका, काय हे 4 दिवसांसाठी तू हे सगळं प्लॅनिंगच केलंस, सगळी बुकिंग वगैरे करूनच टाकली आहेस? असं म्हणून आता आकाश अगदी आश्चर्याने ते पेपर्सकडे बघत असतो. त्याच वेळेला इथे आता अभिजित मात्र खूपच खुश होत असतो मनातल्या मनात, कारण त्याला या सगळ्याचा खूप आनंद झालेला असतो. आता भूमी म्हणते की राजा काकापर्यंत हे सगळं कशासाठी? तेव्हा मग राजा काका म्हणतो की येत्या काही काळामध्ये घरामध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्यात आणि भूमी, तू प्रेग्नेंट होतीस, परंतु तुलाही या सगळ्याचा खूप त्रास झाला होता आणि मला असं वाटतंय की या सगळ्यांच्या गोष्टींचा तुमच्या मनातला ताण आणि सगळ्या डोक्याचं टेन्शन निघून जावं, त्यासाठी तुम्ही दोघांनी छान या ट्रिपला गेलंच पाहिजे.
त्यानेच तुम्हाला जरा बरं बरं वाटेल आणि शांतता वाटेल, जेणेकरून तुम्ही दोघंही सगळं काही छानपैकी एन्जॉय करू शकता असं मला वाटते. म्हणून तुम्ही दोघांनी जा. परंतु आता भूमी म्हणायला लागते, परंतु काका इथे घरामध्येही काय सिच्युएशन आहे आपल्याला माहिती आहे ना? आकाशही म्हणतो की हो, भूमी बरोबर बोलतीये. राजा काका परत आम्ही इथे नसू, तर पुन्हा काही गोष्टी घडल्या तर मग काय करणार आहोत आपण? उगाच उलटसुलट इथे काही झालं तर? तेव्हा मग काका म्हणतो की अरे कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना. आजी पण म्हणते की हो भूमी, आकाश, अहो 4 दिवसांमध्ये इतकं काही होणार नाही आहे. तुम्ही जाऊन या, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता इतके ते म्हणतायत, मग तुम्हीही 4 दिवस एन्जॉय करून या. उगीचच घराच्या टेन्शनमध्ये राहू नका. तुम्हालाही थोडीशी ब्रेकची गरज आहे ना. थोडं जरासं छान वाटलं की बरं वाटेल. तेव्हा मग आता हे ऐकून अथर्वही म्हणतो की हो भूमिताई, आकाश, जा तुम्ही दोघंही जाऊन या. एवढे सगळेजण तुम्हाला म्हणतायत तर तुम्ही एन्जॉय करून या, असं तो आता त्यांना म्हणत असतो. त्यानंतर मग आता भूमी म्हणते की परंतु आम्हाला हीच काळजी वाटते की घरात असं वातावरण असताना आम्ही जाणार आणि आमच्यानंतर काही झालं तर? तेव्हा मग सगळे म्हणतात की कोणीही काही होत नाही. इतकं 4 दिवसासाठी काहीच होत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, काय करायचं भूमी, आपण जायचं का? त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की ठीक आहे, आता काय सगळेजण आपल्याला फोर्स करतायत तर मग आपण जाऊया. 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. ठीक आहे, जाऊया आपण आता. असं भूमी आता आकाशला म्हणत असते आणि त्यामुळे आता सगळेजण अगदी खुश झालेले असतात. आजी पण खुश होते, कारण भूमी आकाश कित्येक दिवसानंतर तरी एन्जॉय करायला बाहेर पडणार असतात. आणि आकाशलाही आता खूप आनंद झालेला असतो. राजा काकाच्या त्या निर्णयामुळे भूमी आणि आकाश अगदी खुश झालेले असतात. त्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत आता लाजत असतात. अथर्व आता त्यांच्या दोघांकडे बघून हसत असतो. तर इथे अभिजित आणि पौर्णिमा हे दोघंही एकमेकांकडे बघत असतात. पौर्णिमा म्हणत असते की अभिजित, बरं ऐका, आता लगेचच आईंना मेसेज करा आणि काम झालं तुमचं असं सांगा. तेव्हा मग अभिजित हा मोबाईल घेतो आणि हळूच रागिणीला मेसेज करतो. तर इथे भूमी आणि मानसी दोघेही नाश्ता लावत असताना इथे अभिजित हा हळूच फोन काढतो आणि आपल्या आईला मेसेज करून सांगतो. त्यावेळेला मग भूमी, आकाश हे दोघंही खुश असतात आणि पुढे जी काही ट्रिप होणार आहे त्या दोघंही आता त्याचे स्वप्न रंगवत असतात. नंतर रागिनी इथे वैतागत म्हणते की काय आहे, यांचा अजून काही मेसेज कसा येत नाही, काही कॉल किंवा नाही, काहीच नाही. तेव्हा मग आता रागिनी ही मेसेज बघते आणि तिथे मेसेजमध्ये लिहिलेलं असतं आणि म्हणते अभिजितचा मेसेज, येस, काय आलाय मेसेज? आणि मग त्यामध्ये ती बघते की तुमचं काम झालं. आता आता इथे हे ऐकल्यावर ती खुश होते आणि म्हणते की फायनली आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही घराच्या बाहेर पडणार. आता घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांची काय अवस्था होणार आहे ना, ही मला बघायचीच आहे. काही झालं तरीही त्यांना त्यांच्या टाळ्यावर मला आणायचंच आहे. आत्ता माझ्या दगडाखाली त्यांचे हात येतील, असं ती खुश होऊन म्हणत असते. आता आकाश आणि भूमी दोघंजणही गाडीने निघालेलेच असतात. आता भूमी आकाशकडे बघत असते आणि म्हणते की आकाश, अरे काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, खरं तर राजा काकाने ही काही ट्रिप जी काही प्लॅन केली ती खरंच खूप चांगली प्लॅन केली ना, खरंच खूप बरं वाटतं या सगळ्यांनी. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, ॲक्च्युली मला टेन्शन आलं होतं, परंतु सगळं काही व्यवस्थित आहे. म्हणजे कसं आहे ना, घरातल्या सगळ्या जणांनी फोर्स केलं म्हणून आपल्याला निघावं लागलं. तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली बरंच झालं की आपण ही ट्रिप प्लॅन केली, म्हणजेच राजा काकाने, म्हणजेच मला जरा बरं वाटतंय. तेव्हा भूमी आणि आकाश एकमेकांशी गप्पा मारत मारतच निघालेले असतात. आता भूमी आकाशला म्हणते की मला ना आकाश जरा तहान लागल्यासारखी झाली आहे, तिथे बघ ना बाटलीत पाणी आहे का? त्याच वेळेला आकाश बघतो तर त्या बाटलीमध्ये पाणीच नसतं. मग भूमी म्हणते की थांब, कुठे थांबूया आता? तेव्हा आकाश म्हणतो की एक काम करूया, समोर कुठेतरी दुकानं असतील ना, तिथे बघूया आपण पाणी. तर इथे पाणी नसल्यामुळे तो म्हणतो की आपण समोर दुकानात बघूया. त्यावेळेला इथे आकाश म्हणतो की भूमी, अगं तो बघ समोर नारळ पाणी वाळा आहे, तुझ्यासाठी मी जाऊन नारळ घेऊन येतो, ठीक आहे ना? त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो ठीक आहे, काहीच हरकत नाही, तू नारळ पाणी घेऊन ये, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून आता भूमी त्याला नारळ पाणी आण असं सांगते आणि दोघंही आता गाडीत एकमेकांकडे बघतच असतात. आणि त्या ट्रिपला सुरुवातच नुकती झालेली असते. तोपर्यंत आता आकाश हा गाडीतून उतरून हा बाहेर नारळ पाणी आणायला निघालेला असतो आणि भूमी त्याच्याकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी आता देवी योगेश्वरी समोर खुश होऊन हात जोडते आणि म्हणते की माझा नातू आणि माझी नातसून दोघंजणही प्रवासाने निघाले 4 दिवसांचा, त्यांचा तो प्रवास सुखाचा होऊ दे. आणि त्यानंतर इथे आता भूमी ही आकाशच्या गळ्यामध्ये एक लॉकेट घालून देत असते आणि ते लॉकेट ती त्याच्या गळ्यामध्ये घालते आणि म्हणते की आकाश, खरंच तुझ्यावर खरंच खूप छान दिसत आहे. आणि त्यानंतर मग आता आकाश हा हे सगळं करत असताना भूमीच्या गालावर किस करतो आणि ह्या सगळ्याने भूमी फारच लाजते. तरी ते अभिजित हा रागिनीला सांगत असतो की आई, भूमी आणि आकाश दोघंजणही त्या ट्रिपसाठी निघालेले आहेत. तेव्हा आता हे ऐकून ती खुश झालेली असते. आकाश आणि भूमी एकमेकांचा हातात हात घेऊन
पुढच्या प्रवासाला निघालेले असतात. त्याच वेळेला आता इथे त्याची म्हणजेच रागिणीची गाडी देखील मागे पाठलाग करत असते. आता भूमी आकाश हे दोघंही खूप चांगल्या मूडमध्ये असतात, परंतु त्यांना काहीच माहिती नसतं की पुढे काय होणार आहे ते. आणि रागिनी इथे मात्र खुश होत असते की अभिजितने सांगितलेली बातमी म्हणजेच आकाश आणि भूमी घरातून निघालेले असतात. त्याच वेळेला इथे आता आजी जो देवीला हार चढवत असते तो हार खाली वाढवतो आणि तो खाली पडतो. त्यातली फुलं ही सगळी खाली पडतात आणि आजी घाबरते आणि म्हणते की देवा, हे सगळं काय झालं? मानसी, हे बघ, आपला हार तुटला म्हणजे याचा अर्थ अपशकुन झाला. अगं, अपशकुन झालाय हा, आता काही होणार तर नाही ना त्यांच्या बाबतीत, असं आता इथे आजी ही रडतच म्हणत असते. आणि त्यानंतर आकाशच्या लक्षात आलेलं असतं की मागून कोणीतरी गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. तर इथे रागिनी ही म्हणत असते मनातल्या मनात की मुंग्या कितीही माणसांच्या वस्तीत येण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु त्यांच्या एक लक्षात येत नाही की माणसांच्या वस्तीमध्ये आल्यानंतर त्या कायमच्या चिरडल्या जातील, त्यांची गय कोणीही करणार नाही, असं इथे आता रागिनी ही त्याला म्हणत असते. आणि नंतर मग रागिनी ही खूपच खुश होत असते. आणि काही झालं तरी आकाशभूमी, शेवटी तुम्ही माझ्या तावडीत आलात, पुन्हा एकदा माझ्या कात्रीत तुम्ही सापडलात, असं म्हणून ती आता खूपच सुडाच्या भावनेने पेटून उठलेली असते आणि खुश होत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी आणि आकाश हे दोघंही गाडीत असतात आणि भूमी मागे वळून पाहते तर एक गाडी ही भूमीची म्हणजेच भूमीचा आणि त्याच्या आकाशच्या गाडीचा पाठलाग करत असते. हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि आकाश आणि भूमीची पुढे चालत असताना इथे आता आकाशच्या समोरच जो रागिनीचा माणूस असतो तो गाडी ओव्हरटेक करून पुढे येतो आणि गाडी समोर आता असते. तर इथे रागिनीने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं, काही करून आकाश आणि भूमीला आजच्या संपवायचं आहे. आणि मग आता या सगळ्या गोष्टींसाठी रागिनी तयार झालेली असते. तर आता इथे आकाश आणि भूमी हे दोघेजणही आई योगेश्वरीच्या कृपेने वाचतील का, की रागिनीचा प्लॅन पुन्हा सक्सेसफुल होऊन रागिनी पुन्हा आकाश आणि भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.